नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये झणझणीत अशी तोंडाला पाणी सोडणारी कढी बनवत आहोत। तर ही कढी बनवताना प्रत्येक वेळेस काही ना काही चुका होतात, त्यामुळे कढी फुटते, कढीला कलर येत नाही, कढीला चव लागत नाही। बेसन पीठ नसेल तर त्याच्याऐवजी कोणते पीठ वापरू शकतो, खूप साऱ्या टिप्स सकट आज आपला हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही कढी उकळल्यानंतर ती फुटत असेल तर तुम्ही काय करायला हवे, फोडणीमध्ये असा कोणता पदार्थ टाकल्यानंतर तुमच्या कढीची चव दुप्पट होईल, सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चला सुरू करूया। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये आपण इथे 1 कप एवढे बेसन घेतले। ज्या कपाने बेसन घेतले त्याच कपाने इथे 1.5 कप एवढे पाणी घालायचे आहे। जसं मी सांगितलं की कढीला कलर येण्यासाठी काय करायचे, तर सुरुवातीला जेव्हा दही आणि पाणी मिक्स करता त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद टाकायची। असे जर केले ना तर तुमच्या कढीचा कलर टिकून राहील, ती उडणार नाही। आता छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हा लक्षात राहू द्या, आपण इथं कमी भांड्यामध्ये परफेक्ट बनवणार आहोत, जास्त भांडी किंवा पसारा पडणार नाही। ज्याने दही आणि पाणी घेतले त्याच कपामध्ये आपण अर्धा चमचा एवढे बेसन घेतले आणि हे जे आपण दही पाण्याचे मिश्रण होते ते त्याच्यामध्ये थोडे थोडे करून घालून चांगले फेटून एकजीव असे करून घेतले। छान एकजीव झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये साधारण आणखी 2 चमचे एवढे हे मिश्रण घातले। आता आपल्याला एकजीव झाले की हे बेसन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता जर तुमच्याकडे इथे बेसन नसेल तर तुम्ही काय करचाल, तर इथे साधारण 1 चमचा एवढे तुम्ही ज्वारीचे पीठ घेऊ शकता। हा बरोबर, ज्वारीच्या पिठाने देखील खूप छान कढी होते। बेसन नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ वापरले तरी चालेल। अजून 1 कप पाणी घातले, छान असे पातळ मिश्रण करून साईडला ठेवून दिले। आता एक मिक्सर जार घ्यायचा। लसणाचा वापर आपल्याला फोडणीमध्ये जास्त करायचा आहे, त्याच्यासाठी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि इथे आपला ओला नारळ आहे, त्याचे इथे मी थोडेसे काप घेतलेले आहेत। बरोबरच 1 मूठ एवढी कोथिंबीर घेतली, न पाणी घालता छान असे व्यवस्थित बारीक मिश्रण करून घ्यायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता छान असे बारीक झालेले आहेत। चला फोडणीची तयारी करू। त्याच्यासाठी गॅसवरती कढई चांगली गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे। कढीमध्ये तेलाचा वापर जास्त केला तर चालतो, पण तेल कमी खात असाल तर कमी वापर करा। मी इथे 1 चमचा तेल वापरलेले आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकले। जसे की मी चव दुप्पट करायची असेल तर कंपल्सरी मी सांगते तुम्हाला की याच्यामध्ये अर्धा चमचा एवढे हिंग नक्की टाका, जसे की मी टाकले। बरोबर 5-6 कढीपत्त्याची पानं आणि जी आपण मिक्सरला इथे बारीक करून घेतलेले हे होते ना खोबरं, मिरची, लसूण, ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्या। आता लक्षात घ्या, जर ओलं खोबरं घातलं ना तर आपल्या कढीमध्ये जे ओल्या खोबऱ्याचे दूध जे असते ना ती त्यात मिक्स होते, ज्यामुळे आपल्या कढीची चव देखील आणखी वाढते। हलका ब्राऊन झाला की याच्यामध्ये 1 चमचा एवढी हळद टाकून घेतली। आता याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। जास्त काही प्रोसेस करायची नाही, एकदम पटकन झटपट होणार आहे। फक्त टिप्स लक्षात राहू द्या। फुल गॅस करा आणि आता जे आपण इथे मिश्रण बनवून ठेवले होते ते त्याच्यामध्ये वतात। चरकन अशी फोडणी जेव्हा बसते ना तेव्हा त्याचा खमंग असा वास येतो, कारण त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, बरोबरच हिंग अशा बऱ्याच वस्तू घातलेल्या असतात, त्यामुळे त्याची चव आणखी वाढते। आता याच्यात चवीपुरते मीठ मी ते साधारण 2 चमचे यूज केलेले आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता, प्रत्येकजण कमी जास्त खाते। आता कढी फुटू नये म्हणून काय करायचे, तर लक्षात राहू द्या, कढी उकळू द्यायची नाही। दह्याची कढी बनवत असाल तर बऱ्यापैकी फुटली जाते, ज्यामुळे पाणी एका साईडला आणि दही एका साईडला होते। जसे मी तुम्हाला इथे दाखवते की आपली कढी कशी अशी एका जागेला यायला सुरू झालेली, जशी मी इथे चमच्याने दाखवत आहे तसं व्हायला लागली की त्याला फक्त हलवत राहायचं। उकळून घ्यायची म्हणजेच ह्याला अशीच उकळी येते कढीला। जास्त जर तुम्ही उकळून घेचाल तर पाणी एका साईडला आणि दही एका साईडला होईल। जसे मी तुम्हाला इथे दाखवते त्या पद्धतीने करा। चला तर आता इथं कढीवरती बारीक चिरलेली छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, एकदा व्यवस्थित ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता इथे आपली झणझणीत अशी कढी बनवून तयार झालेली आहे। खूप सारे टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ही कढी कशी वाटली, अशी परफेक्ट जर तुम्हाला कढी बनवायची असेल, तुम्हाला फुटायची भीती वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवू शकता। पण कधी आपण उकळायला जातो, पण त्याच्यामुळे आपली पाणी आणि दही एका साईडला होतं। मी तुम्हाला अजून इथे एक प्रोसेस दाखवते की कसे एका जागेला असे दही वरून जमा व्हायला लागले की समजायचे की आपली कढी छान अशी झालेली आहे। याची वाफसुद्धा मस्त निघते, पण एवढंच की उकळी न येऊ देता ह्याला व्यवस्थित हलवून घ्या। बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये दाखवले जाते की कढीला तुम्ही उकळून घ्या। आपण बऱ्यापैकी उकळायला जातो, एखादी वेळेस उकळल्यावर नाही फुटत, पण कधी कधी बऱ्यापैकी फुटली जाते। त्याच्यामुळे ना ह्याला छान अशा हलवून घ्यायची। छान वाफ झाली ना चालू, चांगली व्यवस्थित गरम झाली, ते एका जागेला जेव्हा दही वरून एका जागेला यायला सुरू होते ना तेव्हा लक्षात घ्यायचे आपली कढी बनवून तयार आहे। तर मग ही कढी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।